स्टॉक मार्केट कुठून सुरुवात झाली. स्टॉक मार्केटची सुरुवात आहे ना ऍक्च्युली 16th सेंचुरीमध्ये झाली. जवळजवळ 1700 इयर बोलते. ऍक्च्युली सुरुवात ना डच लोकांपासून झाली आहे. डच लोक ना शिप बनवायला सुरुवात करायचे. ओके. आणि जग भ्रमंती करायचे आणि बघायचे की कुठे काय आहे, कुठे काय आहे. ओके. एस्पेशली जर इतिहास बघितला तर सगळ्यांना इंडियाच पाहिजे होता. ठीक आहे, आपला भारत देशच पाहिजे होता. कारण की ज्ञानाचं सागर हे आपल्याकडेच आहे. ठीक आहे. नालंदा युनिव्हर्सिटी आपल्याकडे होती. कालांतराने त्याने इंडिया सापडलं आणि मग ते ट्रेडिंग करायला सुरुवात लागली. बरं, ट्रेडिंग म्हणजे काय? त्यांचा माल बेसिकली इंडियाला घेऊन यायचे आणि इंडियाचं जे स्पायसेस वगैरे होते, मसाले वगैरे, म्हणजे ब्रिटिश वगैरे सगळे आपल्याकडे मसाल्यांसाठी चालले. ठीक आहे. ते सगळे इथे घेऊन जायचे आणि त्यांच्या फॉरेन कंट्रीजमध्ये ते विकायचे. ठीक आहे. सो अशा प्रकारे एक ट्रेडिंग निर्माण झालं होतं. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता माहितीये? ह्या पूर्ण सिनेरिओमध्ये प्रॉब्लेम काय होता की जो शिपचा ओनर होता ना, ओके, तो एकच शिप बनवायचा, एकच शिप सेल करायचा. ओके. आणि जर समजा शिप त्याची बुडाली तर मग सगळा लॉस त्याचा. कालांतराने काय झालं, त्यांनी लोकांकडनं पैसे घ्यायला सुरुवात केली. तर समजा कोणी 20% इन्व्हेस्ट केले असतील, 30% इन्व्हेस्ट केले असतील, तर त्याप्रमाणे त्याला प्रत्येकाला आपापलं प्रॉफिट मिळायचं. लोक शिप्समध्ये इन्व्हेस्ट करायची. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय व्हायचा, समजा जर एखाद्याने 100% एकाच शिपमध्ये इन्व्हेस्ट केले आणि तीच शिप नेमकी बुडाली, तर त्या माणसाचे 100% गेले, कम्प्लिटली गेले. ठीक आहे. सो ह्याला सॉल्युशन काय? कालांतराने लोक पण शाणी झाली. हे बघा काय झालं. त्या लोकांनी समजा एखाद्या शिपिंग कंपनीचे 5 शिप्स असतील आणि जर समजा एखाद्याकडे 1 लाख रुपये असतील, त्या लोकांनी 20-20% प्रत्येक शिपवरती इन्व्हेस्ट केले. असे 20,000, असे 1 लाखाचे 5 पार्ट केले, 20,000 केले आणि प्रत्येक शिपवरती इन्व्हेस्ट केले. आता त्या लोकांनी असं का केलं ते सांग. समजा ही शिप बुडाली, उरलेल्या 4 तरी येतील. समजा ही पण बुडाली, उरलेल्या 3 तरी येतील. ठीक आहे. वर्स्ट केस सिनारिओ, समजा ही पण बुडाली. ठीक आहे. 2 तरी येतील, 2 तरी येतील. ठीक आहे. 2 तरी बरोबर जाऊन येतील. ठीक आहे. त्या 2 शिप्सचा प्रॉफिट तरी यांना नक्की मिळेल. अशा रीतीने स्टॉक मार्केटची सुरुवात झाली आहे. आता हे जे मी उदाहरण दिलं ना, हे उदाहरण मी तुम्हाला जरा प्रॅक्टिकल वे मध्ये सांगतो की आपल्याकडे 1 लाख रुपये आहेत. तर आपण सगळे 1 लाख रुपये एकाच शेअरमध्ये टाकायचे का? नाही. ठीक आहे. अजिबात नाही टाकायचे. ठीक आहे. का नाही टाकायचे? कारण की समजा त्या शिप जर ती बुडाली तर मग आपले सगळे 1 लाख रुपये जाणार आहे. सो स्टॉक मार्केटचा सगळ्यात पहिला नियम, ऑलवेज स्प्लिट युअर मनी.